महसूल मंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झालेला आहे. कुठल्याही प्रकारे कुठल्याही निवेदनावर कुठलेही प्रश्न विचारता येत नाही, मंत्र्यांनी उत्तर द्यायचं कारण नाही आणि पीठासन अधिकाऱ्यांनी सुद्धा परवानगी द्यायचं कारण नाही. बजेटची चर्चा आहे, बजेटची चर्चा सुरू करा. ठीक आहे, चालू करू. केळकर साहेब. मीच आहे, मी आहे आता. नाही त्यांचा ना, मला अध्यक्षांनी परवानगी दिलेली आहे. जयंत पाटलांच्या नंतर मी बोलणार. ठीक आहे साहेब, बोला बोला बोला. केळकर साहेबांना नंतर देऊ चान्स. माननीय अध्यक्ष महोदय, सन 1926-27चा जो अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी सादर केला, सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. मी सुद्धा 1 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळं मी काय आता त्याच्यामध्ये सगळ्या तरतुदींच्या संदर्भात जाणार नाही. मी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. या सभागृहामध्ये जो अर्थसंकल्प मांडला गेला त्याच्यामध्ये बळीराजाचा सन्मान या नावाखाली एक कर्जमाफीची घोषणा आपण या ठिकाणी केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं जे कर्ज माफ करायचं आहे 30 सप्टेंबर 25पर्यंत, आणि जे वेळेवर भरतील त्यांना 50,000चं प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिलं. मला आपल्या एक बाब लक्षामध्ये आणून द्यायची आहे की शेतकरी ज्या वेळेला पीक कर्ज घेतो त्यावेळेला त्या पीक कर्जाचं बँकेकडं परतफेड जी करण्याची तारीख आहे मार्चच्या आसपास. मार्च महिन्यापर्यंत पीक कर्ज आपण माफ केलं नाही तर सप्टेंबरपर्यंत कदाचित त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. शेतकरी थकबाकीदार होऊ शकतो, बँकांची वसुली कमी होऊ शकते. याचा विचार मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. आता पात्र शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, परंतु त्याचे जे निकष आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने जाहीर केलेले नाही. आणि समजा ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, पीक कर्ज, म्हणजे याच्यामध्ये अल्पमुदत कर्जाचा समावेश नाहीच, आपण फक्त पीक कर्जाच्या संदर्भातच या ठिकाणी बोललो आहोत. 2 लाखाच्या पेक्षा जास्त जर कर्ज असेल, आपण काय मुद्दल आणि व्याज अशी रक्कम गृहीत धरणार किंवा केवळ मुद्दाम म्हणजे मुद्दलाचीच रक्कम गृहीत धरणार, याच्याबद्दल स्पष्टता येण्याची जास्त आवश्यकता आहे. ज्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, 2 लाख भरले, तर उरलेल्या कर्जाचं काय होणार? कमीत कमी त्याला नवीन पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. नाहीतर मग याच्यामध्ये 30/9/25 नंतर पात्र कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत होणाऱ्या व्याजाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. आणि हे न केल्यामुळं याचा सगळा भार हा गावातल्या आपल्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांच्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट अशी तरतूद किंवा स्पष्ट अशी भूमिका सरकारने या अभिभाषणाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी दिली पाहिजे. राष्ट्रसंवाद टीव्ही मराठी, आवाज जनतेचा, संवाद निर्भीडतेचा.